Hello, this is the My Artifact episode number 1331. आजची तारीख आहे नोव्हेंबर 4, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:33. आज असं काही डोक्यामध्ये विचार आला आहे की खूपच एकदम वेगळा. इट वॉज लाईक कम्प्लिटली डिफरंट. आणि या विचाराचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी शायद माझा ब्रेन किंवा माझं क्वालिफिकेशन इट वॉज नॉट कॅपेबल. आय थिंक दॅट. कारण एक फिल्म मेकर, समजा जर आपण फिल्म मेकर आहे म्हणजे आपण स्क्रिप्ट डिझाईन करत आहे, तर यू हॅव टू थिंक एनिथिंग. म्हणजे तू काही पण विचार करू शकते, काही पण वाटेल ते. आणि दॅट इज द अमेझिंग पॉवर ऑफ फिल्म रायटर किंवा एक स्क्रिप्ट डिझायनर. एक खूप मोठी पॉवर असते ही. का त्याला वाटेल ना तर तो विचार करू शकतो आणि त्याला पिक्चराइज करू शकतो. दॅट इज द वन थिंग आय एम थिंकिंग अबाउट राईट नाव. म्हणजे गेल्या करीब 2 घंट्यामध्ये मी याच्याच बद्दल विचार करून आलो होतो. शायद हे पॉसिबल झालं तर आय डोंट नो याचा चांगला इफेक्ट आहे का वाईट इफेक्ट आहे, आय डोंट नो. बट चांगला इफेक्ट वुड बी 80%, वाईट इफेक्ट वुड बी 20%. बट हा फक्त एक विचार आहे. चला आपण याला थोडसा एक्सप्लेन करू प्रॉपरली. राईट नाउ थिंकिंग अबाउट वन वर्ल्ड वन नेशन. म्हणजे व्हॉट इफ समजा जर पूर्ण दुनिया एकत्र झाली तर. जसे पूर्ण दुनियामध्ये सगळे देश आहे ना, जसं अमेरिका, युरोप, इंडिया, चायना, रशिया, ऑस्ट्रेलिया, वॉटएव्हर, एवढे काही 169 जेवढे पण देश आहे ते जर एकत्र झाले तर त्याचा फायदा का होऊ शकतो? वेल फायदा आणि नुकसान होऊ शकते ऑफकोर्स. समजा आपण कोणती गोष्ट बनवत आहे त्याचा फायदा आणि नुकसान होते. डिपेंड करते की तो कोणत्या स्केलवर बनत आहे. राईट नाउ आय एम टॉकिंग अबाउट दी वर्ल्ड वन नेशन. तर समजा जर याचा फायदा चांगला तर खूपच चांगला होऊ शकतो, वाईट झाला तर खूपच वाईट होऊ शकतो. सो बिकॉज ऑफ इट्स अ कम्प्लीट 100% स्केल. म्हणजे राईट नाउ आपण जेवढी पण स्केल आपल्याला माहित आहे त्या स्केल बद्दल विचार करताय. इट्स कम्प्लिटली 100%. तो समजा जर वाईट झालं तर खूपच वाईट होणार, चांगलं झालं तर खूपच चांगलं होणार. सो हे 2 फॅक्टर आहे. राईट नाउ मी फक्त विचारच करत आहे. म्हणजे जस्ट लाईक 2 घंटे झाले हा डोक्यात फक्त विचार आला आहे. राईट नाउ थिंकिंग अबाउट इट. सो व्हॉट्स दॅट? व्हॉट्स दॅट? ट्रॅव्हलिंग हे होईल म्हणजे मे बी शायद आय डोंट नो. म्हणजे डोक्यात आहे ना ते डोक्यावर येऊनच नाही राहिलं. राईट नाउ आय एम जस्ट थिंकिंगच, याच्याबद्दल विचारच करून राहिलो आहे. मला काहीच होऊन राहिलं, जस्ट विचारच करून राहिलोय. बट हे तुला रेकॉर्ड करावं लागेल बिकॉज दिस इज रिअली इम्पॉर्टंट. आय डोंट नो, इट्स अ रिअली इम्पॉर्टंट आयडिया. समज जर तू याच्यावर फिल्म बनवायला लागशील ना तर बहुत सारे पॉइंट तुला भेटतील याला कव्हर अप करण्यासाठी किंवा याचे पॉइंट फिलअप करण्यासाठी. राईट नाउ इट जस्ट कन्सेप्ट थिंक आहे, बट यू जस्ट राईट. समजा जर वन वर्ल्ड वन नेशनची पॉलिसी समजा जर अग्रीमेंट साईन होत आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये, सो व्हॉट वुड बी हॅपन? इट वॉज लाईक पूर्ण देशाची एकच करन्सी राहणार. आता कोणती करन्सी राहील ते मला माहित नाही, बट सगळ्या दुनियेची एकच करन्सी राहील. सो याच्यामध्ये फायदा हा होईल का देशात आणि देशाच्या बाहेर व्यवहार करण्यासाठी आपल्याला करन्सी चेंज करायची काही गरज नाही. म्हणजे राईट नो इंडिया इज $1 अप टू 65 समथिंग रुपये आहे. सो समजा जर मला $1 पाहिजे तर माझ्याकडून त्या व्यक्तीला 65 रुपीज द्यावं लागेल, तेव्हा मला $1 भेटेल. सो इट्स अ रिअली कॉम्प्लिकेटेड.
म्हणजे प्रत्येक देशाची वेगवेगळी करन्सी लेवल आहे. जर सौदीमध्ये जाशील तर 203 रुपये द्यावं लागेल. इकडे भूटानमध्ये जाशील तर त्यांचा रुपया एकदम खूपच हे आहे, खूपच छोटा आहे, टका आहे, तो त्याच्यापेक्षा छोटा आहे वगैरे वगैरे. सो इट्स अ काइंड ऑफ लाईक अ जे कन्फ्युजन राहील करन्सीमध्ये ते राहणार नाही. इट्स अ फिक्स एकच करन्सी राहील. आता हे म्हणण्यासाठी खूपच छोटा शब्द आहे, करन्सी चेंज होऊन जाईल, बट इट्स ऑल अराउंड द वर्ल्ड स्केल मध्ये याचा परिणाम खूपच भयानक होऊ शकतो किंवा खूपच चांगला होऊ शकतो. या कारण यासाठी खूप काही प्रिपरेशन करावं लागते. मी जस्ट लाईक सांगू, लास्ट टाइम नाही का, म्हणजे 2017 मध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये 8 नोव्हेंबर ना, 8 नोव्हेंबर, यस 8 नोव्हेंबर, तेव्हा डिमॉनिटायझेशन साठी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या होत्या. सो तेव्हा डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा किती भयानक झालं होतं. लोक एटीएमच्या लाईनीमध्ये उभेच उभे होते. तिथे फक्त 500 आणि 1000च्या नोटा इनव्हॅलिड झाल्या तर पूर्ण इंडियामध्ये तर पूर्ण एकदम हेच झालं, एकदम डिमॉनिटायझेशन असं आहे तसं आहे वगैरे वगैरे वगैरे, खूप क्रिटिसाइज झालं. बट इन द एंड रिझल्ट इज चांगला झाला. बट इट्स इन इंडिया आणि हे खूप छोट्या प्रमाणात होतं, एक छोट्या स्केलवर, आणि ते खूप छोटासा डिफरन्स होता, 500 आणि 1000च्या नोटा. इथं आपण होल करन्सी चेंज करत आहे, पूर्ण करन्सी. जस्ट लाईक डॉलर इज कम्प्लिटली इनव्हॅलिड, जस्ट लाईक न्यू करन्सी, न्यू डिजिटल करन्सी. सो इट्स आय डोंट नो, बट इट्स सांगण्यासाठी जेवढं सिम्पल आहे ना, करण्यासाठी ते तेवढंच कठीण आहे, बहुतच कठीण आहे, बहुतच कठीण आहे. बट एक फॅक्ट की करन्सी ऑलमोस्ट सगळीकडे एकच राहील, राईट. अनदर दॅट, देशात बॉर्डर राहणार नाही. आता देशामध्ये, म्हणजे प्रत्येक देशामध्ये बॉर्डर आहे, तर याचा आपल्याला ऍडव्हान्टेज आहे का डिसएडव्हान्टेज आहे? वेल, लोक आपल्या मनाने कुठेही जाता येईल, ओके ठीक आहे. तर मला आता नाही का पाकिस्तानमध्ये जायचं आहे, राईट. सो व्हॉट आय हॅव टू डू, मला समजा जर बॉर्डर थ्रूच, म्हणजे माझं जे शहर आहे आणि मला दुसऱ्या शहरात जायचं आहे, ते दुसरं शहर पाकिस्तानमध्ये आहे, आणि त्या शहराची दूरी जास्त काही नाही, हार्डली 20 किलोमीटर आहे, जास्त दूर पण नाही. सो या गोष्टीसाठी मी काय ट्रेननी जाऊ का एअरपोर्टने जाऊ? नो, आय हॅव टू गो टू दी पिकअप द गाडी अँड लेट्स गो. समज जर वन वर्ल्ड वन नेशन असेल, तर समज जर बॉर्डर आहे तर व्हॉट वुड बी प्रॉब्लेम? बॉर्डर आहे तर आपल्याला जाता येणार नाही, तिथे BSF वाले आणि तिथले पाकिस्तानचे जे सैनिक आहे ते थांबून देईल आपल्याला. आपल्याला जासाठी, दुसऱ्या देशात जासाठी आपल्याला विजा लागतो. आता विजा म्हणजे काय की परवानगी त्या देशाची. म्हणजे तुम्ही समज जर पाकिस्तानमध्ये चालले तर पाकिस्तानवाले अलाउ करण का तुम्हाला येऊ द्यायचं आहे का नाही. समजा जर पाकिस्तान अलाउ करत आहे म्हणजे ते तुम्हाला विजा देत आहे. मग तुमच्यापाशी विजा येईल, मग विजा आल्यावर तुम्ही विजा दाखवजा एअरपोर्टवर, किंवा जे ऑथॉरिटीज आहे त्या लोकांना दाखवजा तुम्ही विजा. मग ते लोक तुम्हाला अलाउ करून तुम्हाला पाकिस्तानमध्ये जाऊ देईल, आणि देन मग तुम्ही पाकिस्तानमध्ये जेवढा काही व्यवहार करता येईल तो करता येईल, राईट. तर ड्युरिंग दॅट प्रोसेसमध्ये काय होते, या प्रोसेसमध्ये तुम्ही एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाताना तर तुमची तलाशी घेतली जाते का तुम्ही काही अनैतिक सामान तर नाही घेऊन येत आहे, किंवा ड्रग्स किंवा अनदर थिंग लाईक दॅट, किंवा कोकेन वगैरे, किंवा हथियार स्मगलिंग वगैरे, हे चेकिंग होते. आणि दॅट इज अ रिली गुड पार्ट, याला कस्टम सर्व्हिस म्हणते. सो या कस्टम सर्व्हिस मध्ये, कस्टम चेकिंग मध्ये तुम्हाला पूर्णप्रमाणे व्हेरीफाय केलं जाते का तुम्ही पूर्ण क्लीन आहात बा, तुम्ही तुमच्याकडून असं काही हे नाही, तुमच्यापाशी असं कोणतंच अनैतिक सामान नाही आहे, आणि दॅट इज रिली गुड थिंग.
विजाच्या चक्करमध्ये असलो. हे एक चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्ट ही आहे का आपल्याला विजाची गरज लागते. म्हणजे दुसरी कंट्री आपल्याला अलाउ करते. जर असेल तर इम्पॉर्टंट नसेल तर यू वोंट बी. समज जर मानून घे तू एक रिपोर्टर आहे आणि तुला पाकिस्तानमध्ये जायचं आहे तर जाऊ शकणार नाही ना. पाकिस्तानवाले अलाउच नाही करतील. कारण पाकिस्तानला गरज काय तुझी? काहीच नाही ना. समजा तू पाकिस्तानमध्ये जाशील तर त्याच्यानंतर काय करशील का पाकिस्तानमध्ये जाशील तिथे फुटेज वगैरे कव्हर अप करशील, तू इंडियामध्ये पब्लिश करशील, त्याच्यामध्ये पाकिस्तानची बदनामी होईल ना. तर ते कशाला तुला अलाउ करतील? ते नाही करतील अलाउ, राईट? सो दॅट इज अ रिअली बॅड थिंग. म्हणजे समजा जर मला पाकिस्तानमध्ये मला मोहनजोदडो बघायचं आहे, मला तिथे जायचं आहे, तर मग टुरिस्ट पास घ्यावं लागते त्यावेळेस, टुरिस्ट विजा. त्या टुरिस्ट विजा मध्ये काय होते की तुम्हाला एक स्पेसिफिक ठिकाणी म्हणजे जायचं आहे बा, तर या स्पेसिफिक ठिकाणी ऍज अ टुरिस्ट म्हणून जायचं आहे, बघायचं आहे, तर तुम्ही बघू शकता. आय डोंट नो यार, माझा पॉइंट म्हणजे जस्ट लाईक बहुत सारा आहे ना. मी एक्सप्लेन करू तर काय करू. वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी इज लाईक रिअली बिग थिंग. आपल्याला बहुत साऱ्या गोष्टीची एज्युकेट व्हायला लागते प्रत्येक गोष्टीबद्दल, बेसिक पासून. म्हणजे एक व्यक्ती चॉकलेट जरी घेत आहे ना तर त्याच्यामध्ये वन वर्ल्ड वन नेशनची पॉलिसी लागते आणि या गोष्टीपासून आपल्याला थिंक करावं लागते. सो इट वॉज लाईक अ रिअली डीप थिंग आणि लॉट्स ऑफ पीपल नीड्स टू रिअलाइज व्हॉट विल हॅपन. कारण व्हॉट विल हॅपन इज जस्ट लाईक आपण एक प्रकारे कन्सेप्ट मॉडेल क्रिएट करून घेऊ किंवा त्या कन्सेप्ट मॉडेलमध्ये आपण सक्सेसफुल पण होऊन जाऊ की या पद्धतीने आपण ट्रान्झॅक्शन करू वगैरे प्रत्येक गोष्टीमध्ये. बट रियालिटीमध्ये फॅक्ट एकदम रिअल राहील ना. सो आय डोंट नो वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी. आय डोंट नो इट इज गोइंग टू बी गुड ऑर मला काहीच माहित नाही. जस्ट लाईक फक्त आहे फक्त डोक्यात विचार आहे. मे बी आपण काही करू तर शकत नाही, बट आपण विचार तर करू शकतो. आपण याच्यावर फिल्म तर बनवू शकतो, वन वर्ल्ड वन नेशन. आय डोंट नो, बट चला. समज जर बॉर्डर वगैरे नसली ना तर प्रॉब्लेम हे काय आहे की जे लोक स्मगलिंग करतात, कोकेन किंवा हथियारची जे स्मगलिंग वगैरे करतात, त्यांना काफी आसानी होऊन जाईल एका देशातून दुसऱ्या देशात जाणं. आता तेव्हा तर देश राहणार नाही, बट कसं की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना खूप इझिली पडेल, खूपच इझिली. यस. तर याच्यामध्ये स्मगलिंगचा व्यापार खूप वाढेल, बहुतच जास्त. आता देशामध्ये कसे बॉर्डर आहे, कस्टम सर्व्हिस आहे, त्यामुळे नाही का हा जो बिझनेस आहे हा खूप कमी प्रमाणात आहे तो खूप अंडरवर्ल्ड मध्ये आहे. आणि जो रेट ऑफ फ्लो ऑफ बिझनेस आहे तो खूपच कमी आहे, बहुतच कमी. म्हणजे 10तून करीब 8 जण पकडलं जाईल आणि 2 जण सक्सेसफुल होईल. सो इट वॉज लाईक दॅट. बट समजा जर वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी आली तर त्याच्यामध्ये सगळे बॉर्डर हटून जाईल. तर बॉर्डर हटले तर हा जो स्मगलिंगचा धंदा आहे ना तो खूप चालेल. तर तेव्हा नाही का 10च्या 10 जण सक्सेसफुल होऊन जाईल. कारण कस्टम सर्व्हिस एक स्पेसिफिक ठिकाणी हे राहील, म्हणजे दक्षता देऊ शकेल. म्हणजे एअरपोर्टवर किंवा रेल्वे स्टेशनवर जिथे बाहेर देशातून लोक येतात. आता बाहेरच्या देशातले लोकच सर देशातूनच देशात जातात. ती जस्ट लाईक दे डोंट नीड. समजा त्यांना वाटलं की मला कोकेन घ्यायचं आणि मला इंडियामध्ये जायचं आहे, तर ते तिथून लाहोरमध्ये निघून गाडी काढेल ना, सरळ दिल्लीमध्ये येऊन जाईल. कारण बॉर्डर तर राहणार नाहीच. आणि मधात रोखणारे कोण आहे? कोणीच नाही. राहीन तर काय ट्रॅफिक पोलीस राहीन किंवा वगैरे. बट समज जर तिथे बॉर्डर फोर्स वगैरे जरी लावली आपण प्रत्येक ठिकाणी, म्हणजे हायवेवर वगैरे वगैरे, तरी लोक जर गाडीतून नाही होत असेल तर लोक पायदळ जाईल किंवा अशा रस्त्याने जाईल जिथे रस्ते नाही आहे. अशा रस्त्याने जाईल का जिथे रस्तेच नाही, पहाडी इलाके, तिथे कुणाची लक्ष राहील? कोणाचंच नाही ना. किंवा घाटातून वगैरे, राईट? आता बॉर्डर माहित नाही कुठून कुठून जाते. सो इट्स अ म्हणजे हा एक थोडासा बॅड पॉइंट आहे. तर आपल्याला याच्यावर थोडासा विचार करावा लागेल की व्हॉट इज बी गुड. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स.
इकॉनॉमिक दॅट्स अ रिअली इम्पॉर्टंट, बहुतच जास्त इम्पॉर्टंट आहे. या कारण नाही का, वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी इज गुड, बट इन द फ्युचर या समजा वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी आज समजा जर अग्रीमेंट साईन झालं, सगळ्या देशांनी साईन केलं ना, तर याचा जो बेनिफिट आहे ना, तो बेनिफिट तुला 10 वर्षानंतर भेटेल, आत्ताच नाही भेटन. आणि समजा जर वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी आता लागू झाली ना, तर याचे डिसएडव्हान्टेज तुला त्वरित दिसेल. या म्हणजे आज लागू झाली तर उद्याच्या उद्या तुला डिसएडव्हान्टेज दिसेल, बट त्याचा फायदा तुला 5 किंवा 10 वर्षानंतर दिसेल. सो दॅट्स द थिंग. तर 10 वर्षानंतर ऍडव्हान्टेज होईल तर होईल, या दॅट इज गुड, बट राईट नाव जे डिसएडव्हान्टेज होईल त्याला आपण कशाप्रमाणे कंट्रोल केलं जाईल. सो याच्याबद्दलच मी विचार करून राहिलो, हाऊ वुड बी. आता मला इकॉनॉमिक बद्दल खास माहित नाही, म्हणजे ट्रेडिंग कसं होते कंट्री टू कंट्री मध्ये, व्यवहार कोणता चालतो, कोणत्या पद्धतीने चालतो, माल आणि पैसा कशाप्रमाणे ट्रान्सफर केले जाते, म्हणजे या दोघांना कम्पेअर कशाप्रमाणे केले जाते. म्हणजे मी तुला 1 किलो साखर देत आहे, तर इन्स्टेड ऑफ दॅट तू मला त्याच्याबद्दल का देऊन राहिलाय, $1 का ₹1 किंवा कोणती करन्सी देऊन राहिलाय. आणि हे फक्त मी एक्झाम्पल साठी सांगितलं 1 किलो साखर, बट ट्रेडिंग मध्ये 1 किलो नाही, करीब गॅलननी किंवा मिलियन्स ऑफ किलोनी किंवा बिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ ऑइलनी ट्रेडिंग होते. तर तेव्हा कोणत्या पद्धतीने ते ट्रान्झॅक्शन करतात, इट्स अ रिअली कॉम्प्लिकेटेड. आय डोंट नो, बट वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी आपण जर याच्यावर फिल्म जरी बनवतो म्हणलं तर तरी आपल्याला बहुत विचार करावा लागेल, आणि दॅट्स अ गुड पार्ट, आणि दॅट्स अ रिअली नाईस कन्सेप्ट. जर मी पुढे जर ही आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकून राहिलोय कुठे ना कुठे, इट वुड बी रिअली गुड. वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी, इट विल बी रिअली अमेझिंग. या राईट नाव मी याला माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर म्हणून सेव्ह करून ठेवतो. या कारण समजा जर मला गरज पडली ना, तर मी माझ्या ह्याच्यातच शोधेल आणि मला ते माहित पडेल, वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी. की आपण एक एक्स्ट्रा करू, या आपण एक स्पेसिफिक नाव देऊन देऊ याला, एक म्हणजे शोधण्यासाठी आसानी होईल. माय आर्टिफॅक्ट जरी दिलं तर बहुत कठीण होऊन जाईल याला शोधणं, वाचणं, ऐकणं. वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट. आज काही नाही, आज संडे होत आहे, काहीच झालं नाही, जस्ट लाईक आळसाप्रमाणे झोपून राहिलो, 11 वाजेपर्यंत उठलो. त्यानंतर काय झालं, त्यानंतर दात वगैरे घासले, पिक्चर बघितला. पहिला कोणता पिक्चर बघितला मी, डंकेर्क, त्याच्यानंतर राजी, त्याच्यानंतर राजीनंतर झोपल्यानंतर मग उठलो थोडसा, ते चायनीज मंचुरियन राईस खायला गेलो, आणि त्याच्यानंतर मग मी करीब 9 वाजता आलो, आणि आल्या वाजेपासून मी कंटिन्यू टेरेसवर घुमून राहिलो आहे, आणि वर्ल्ड वन नेशनची पॉलिसी बद्दलच थिंक करून राहिलो आहे. सो आतासाठी या आर्टिफॅक्ट एपिसोडचं नाव नाही देऊ याला. इट्स अ वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी, आणि एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. बट मी त्याला रेकॉर्ड केलाय, बट त्याला मी नाव माय आर्टिफॅक्ट एपिसोड नाही देणार, मी याला देणार वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी. समजा जर वाटत असेल तुला की समजा याच्यावर समजा फिल्म बनवायची असेल, तर यू हॅव टू थिंक डिग इनफ, खूप विचार करावा लागेल. माझ्यापाशी एक आयडिया आहे. समजा जर तू हे फिल्म बनवत आहे तर माझ्यापाशी एक आयडिया आहे. ती आयडिया ही आहे की फर्स्ट ऑफ ऑल वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी इट्स अ ड्रीम. हे एक ड्रीम आहे, आणि समजा जर हे पॉसिबल होत असेल तर होत असेल, आय डोंट नो. बट समजा जर तुला हे फिल्म बनवायची आहे आणि ॲज अ ऑस्कर विनिंग फिल्म बनवायची आहे, तर तुला ॲज अ प्रत्येक पॅरामीटर्सवर विचार करावा लागेल. प्रत्येक पॅरामीटर्स, स्पेशली इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर करन्सी, आणि त्याच्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी,
खूप साऱ्या गोष्टी विचार करायला लागेल. अनदर थिंग इज दॅट की या फिल्मला व्हिज्युअलाइज करण्यासाठी तू कॅरेक्टर एकच ठेव, एकच कॅरेक्टर ठेव. आता एकच कॅरेक्टर म्हणजे कसं की समजा जर आता तुला फिल्म मध्ये दाखवायचं आहे, म्हणजे फिल्म मध्ये तुला असं दाखवायचं आहे की एक बंदा म्हणजे तूच, तू एक फिल्म लिहत, तू एक बुक लिहून राहिले आहे, वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी, आणि त्याच्यामध्ये त्याला विचार करायचा आहे का वन वर्ल्ड वन नेशनच्या पॉलिसीमध्ये मी का लिहू, व्हॉट, जर पूर्ण देश एकत्र होत आहे तर त्याचा फायदा काय नुकसान काय. तर फायदा आणि नुकसान मध्ये तुला प्रॅक्टिकली व्हिज्युअलाइज करून द्यावं लागेल, म्हणजे प्रॅक्टिकली कॅरेक्टर ते दाखवावं लागेल. तर त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर राहील ना, तर सगळ्या कॅरेक्टरचा चेहरा एकच राहील, एकच राहील. कारण हे तू विचार करताय इन युअर माइंड. यस. सो त्या माइंड मध्ये फक्त एकच चेहरा राहील. आयदर तुझा चेहरा राहील किंवा जो कोणी विचार करत आहे कॅरेक्टर, फक्त त्याचा एकच चेहरा राहील. इवन मुलगा मुलगी लहान बच्च्यापासून बुड्यापर्यंत एकच चेहरा राहील. तू जेवढे काही सेगमेंट त्याच्यामध्ये टाकशील ना, प्रत्येक सेगमेंट मध्ये एकच चेहरा राहील. सो तुला वाटत असेल, सो विचार कर याच्यावर. माइट बी रिअली गुड कॉन्सेप्ट. Yes, think, right? Right. So this is the Maya Artifact episode number 1331. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.